नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या बुक रिव्ह्यू पुस्तक परीक्षण ह्या एपिसोडमध्ये. आपण आत्तापर्यंत पॉडकास्टवरती जे गेस्ट आले त्यांची पुस्तकांची परीक्षणं केलेली आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक पॉडकास्ट गेस्टचं एक बुक आहे. पुस्तक लिखाण ही एक पूर्णपणे एक नवीन कला किंवा आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. खूप प्रभावी माध्यम आहे आणि वाचन ही एक प्रेक्षक किंवा दर्शक किंवा प्रत्येकासाठी एक आवड असू शकते, हॉबी असू शकते. आणि अशी छान छान पुस्तकं मला मिळतात, मी ती वाचते आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप छान प्रयत्न करते. तुम्ही आत्तापर्यंत कुठली पुस्तकं वाचली, तुम्हाला कुठल्या पुस्तकाचं परीक्षण ऐकायला आवडेल, कॉमेंट सेक्शनमध्ये ॲज युजल कॉमेंट्स करा. आजचं पुस्तक आहे डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांचं तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज. भाग 1, 2 आणि 3 असे 3 भाग आहेत. मी भाग 1चं परीक्षण करते, तुम्ही 3ही भाग आणा. हे परीक्षण फक्त स्त्रियांसाठीच उपयोगी आहे असं नाही. आपली बेटर हाफ, आपली मुलगी, आपली आई बहीण ह्यांच्या आयुष्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दलचं सायन्स असेल, त्याच्याबद्दलची मिथ्स असतील, हे जाणून घेण्यासाठी पुरुषसुद्धा हे बघू शकतात, वाचू शकतात. बेडच्या साईडला हमखास असावं असं हे पुस्तक आहे, हे मी नक्की सांगेन. त्यांची टॅगलाईन किंवा त्यांनी इथे जे लिहिलं आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कोणाला विचारू कळतच नाही, असे बरेच प्रश्न आपल्या मनात असतात. आणि काही इंटिमेट ज्या गोष्टी आहेत स्त्रियांच्या बाबतीत, त्या बाबतीत तर खूपच म्हणजे, आणि एकमेकींशी बोलूनसुद्धा कधीकधी चुकीचं मार्गदर्शन, अजून काही गैरसमज किंवा वन रूल फिट्स ऑल असं तर नाही आहे ना. प्रत्येकाची जडणघडण, प्रत्येकाची शारीरिक वैद्यकीय गोष्ट वेगळी असते. सो एकीला असं होतं म्हणून दुसरीला पण झालंच पाहिजे असं तर अजिबात नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक जे आहे ते मला वाटतं जास्त आपल्याला उपयोगी पडेल. छोटेखानी पुस्तक आहे, परीक्षण आहे, त्यामुळे मी सगळं पुस्तक हे नाही करणार. त्यांनी स्वतः त्यांच्या मनोगत असल्यासारखं थोडं लिहिलेलं आहे, ते मी वाचून दाखवते. वर्षानुवर्ष अंगावर दुखणी काढत खुरडत जगणाऱ्या भारतीय स्त्रियांमध्ये गेल्या काही वर्षात मोठा बदल झाला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्येही बदल झाला आहे. बायकांच्या दुखण्याशी आपला काय संबंध असा विचार करून बायकोकडे साफ दुर्लक्ष करणारा नवरा आता अत्यंत काळजीने पत्नीला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन जातो. प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवलेली कन्या आईच्या तब्येतीकडे बारीक लक्ष ठेवून असते. मैत्रिणी एकमेकींना डॉक्टरांकडे घेऊन जातात. भारतीय समाजातला हा बदल खूप सुखावून जातो. अजून एक बदल म्हणजे पूर्वीप्रमाणे डॉक्टरांना तक्रार सांगायची, त्यांनी दिलेली औषधं घ्यायची असं आता पेशंटना फारसं पटत नाही. हा त्रास का होतोय, हा त्रास होऊ नये म्हणून काय करू शकतो, औषधं नक्की कशी परिणाम करतील, अशा असंख्य शंका त्यांच्या मनात असतात. अगदी बरोबर डॉक्टरांनी आपल्याला ओळखलेलं आहे. या सगळ्या शंका कुशंकांचे समाधान करता यावे आणि सतत गुगल करणाऱ्या लोकांना शास्त्रशुद्ध माहिती द्यावी, हा या पुस्तकाचा उद्देश आहे असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. आणि सिरियसली म्हणजे गुगल करायचं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले मेसेजेस एकमेकींना फॉरवर्ड करून त्यावर काहीतरी आपणच आपली समजूत काढायची, ह्यापेक्षा हे बरं आहे ना पुस्तक. आणि जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेमसुद्धा नाही आहे तरी, हो की नाही. अजून थोडीशी माहिती करून घेऊ.
तर पुस्तक का घ्या हे मी सांगायची खरंच गरज नाही आहे. हे हवंच, सगळ्यांकडे हवं. ही पुस्तक घेण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला. सगळी माहिती आहे इथे. मनोगत आहे आणि अनुक्रमणिका आहे, म्हणजे वयात येणाऱ्या नाजूक वेलींची देखभाल. त्याच्यानंतर पुढे 19 नंबरचा लेख, थायरॉईडचा बागुलबुवा. तर शिल्पा मॅम आपल्या पॉडकास्टवर आल्या आणि तिथनंच आमची बोलण्याची सुरुवात झाली होती. आणि तेव्हासुद्धा त्यांनी आपल्या मनातले बरेच मिथ्स क्लिअर केले होते की सिरियसली म्हणजे तुम्ही तो पॉडकास्ट ऐका. कारण मी सांगणं वेगळं आणि डॉक्टरांनी त्यांच्या शब्दात सांगणं वेगळं, आणि तो पॉडकास्ट ऐकल्यावर तुम्हाला खरंच समजेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा आत्ता या व्हिडिओच्या खालीसुद्धा तुम्हाला दिसत असेल. अतिवजनाचा भस्मासूर, 40शीची कहाणी, सो इम्पॉर्टंट सगळं आहे. त्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या, मिया बीबी नाराजी, तो काम क्या करेगा काजी. आणि हे प्रत्येक दाम्पत्याला वयाच्या कुठल्या तरी टप्प्यात किंवा लग्नानंतरच्या काही वर्षांनी हे खरंच जाणवतं की ती नॉवेल्टी संपलेली असते. बऱ्याच गोष्टी शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण असतात. तर हाऊ टू डील विथ दॅट. आणि त्यातनं आपण आपले पुन्हा ते गोल्डन डेज, मोरपिशी दिवस कसे परत आणू शकतो, हे सगळं डॉक्टरांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. पुस्तक घ्या, पुस्तक वाचा, पॉडकास्ट ऐका आणि शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्या सगळ्या माहिती जालाच्या जंजालामध्ये हे आपण नक्की करू शकतो. आणि त्या करण्यासाठी माझा व्हायब्रंट माइंड पॉड कुठेतरी मदत करू शकतो आहे, ह्यासाठी मी खूप आनंदी आहे. पुस्तक परीक्षण सिरीजमधला हा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर बाकीची पण पुस्तकं जी मी रिव्ह्यू म्हणजे परीक्षण केलेली आहेत तीसुद्धा तुम्ही बघा, ते रिव्ह्यूज बघा, ती पुस्तकं घ्या, त्या पॉडकास्ट गेस्टची पॉडकास्ट ऐका. एखादा विषय सखोल जाणून घेण्यासाठी पालकत्व आहे, डाएट आहे, बरेच व्हिडिओज आहेत आपल्या व्हायब्रंट माइंड पॉडच्या प्लेलिस्टमध्ये, तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा लिंक्स तुम्हाला सापडतीलच. आणि अर्थात सबस्क्राईब, लाईक, शेअर. आजचा पुस्तक परीक्षण होतं डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांचं, तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज. टॅगलाईन आहे, कोणाला विचारू कळतच नाही. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.